लग्नानंतर प्रेम अचानक कमी झाल्यासारखं का वाटतं? तो किंवा ती आधीसारखा बोलत नाही, लक्ष देत नाही आणि मनात प्रश्न येतो, मी बदललो का? की समोरचा बदलला? आज मी तुम्हाला अशी कारणं सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला तुमचं नातं पूर्ण वेगळ्या नजरेने समजेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी 90% लोकांना उशिरा कळते आणि तेव्हाच नातं हातातून निसटलेलं असतं. मुद्दा 1. लग्नानंतर प्रयत्न थांबतात. लग्नाआधी प्रेम जिंकायचं असतं. म्हणून बोलणं, ऐकणं, वेळ देणं सगळं आपोआप होतं. पण लग्नानंतर अनेक जण मनात म्हणतात, आता आपलीच आहे, कशाला जास्त लक्ष द्यायचं? आणि इथूनच प्रेम हळूहळू कमी वाटायला लागतं. प्रेम कमी होत नाही, पण प्रेम दाखवणं कमी होतं. मुद्दा 2. जबाबदाऱ्यांचं ओझं प्रेमावर पडणं. लग्नानंतर आयुष्य बदलतं. घर, पैसा, कुटुंब, काम. मन इतकं व्यापलेलं असतं की प्रेमासाठी वेळच उरत नाही. हळूहळू संवाद कमी होतो आणि संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात. मुद्दा 3. अपेक्षा वाढतात, पण बोलणं कमी होतं. लग्नाआधी अपेक्षा कमी असतात. लग्नानंतर मात्र मनात विचार असतो, तो समजून घेईल, ती आपोआप ओळखेल. पण कोणीच मन वाचू शकत नाही. न बोलता अपेक्षा ठेवल्या की नातं हळूहळू थंड होतं. मुद्दा 4. सवय प्रेमाची जागा घेते. रोज एकत्र राहिल्यावर समोरचा हवासा न वाटता सवयीचा होतो. हे नैसर्गिक आहे, पण धोकादायकही आहे. कारण प्रेमात थोडी उत्सुकता, थोडं कौतुक, थोडं नवीन पण लागते. मुद्दा 5. स्वतःकडे लक्ष द्यायचं थांबतं. लग्नानंतर अनेक जण स्वतःला विसरतात. स्वतःचा आनंद, छंद, स्वप्न सगळं मागे पडतं. पण लक्षात ठेवा, जो स्वतः आनंदी नसतो तो दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही. मुद्दा 6. भावनांबद्दल बोलणं कमी होतं. आज मला वाईट वाटतंय. मला तुझी गरज आहे. मला तुझं ऐकून घ्यायचं आहे. हे शब्द कमी झाले की नातं शांत दिसतं, पण आतून तुटतं. मुद्दा 7. प्रेम संपत नाही, ते झाकलं जातं. हे सगळं ऐकून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम संपत नाही, ते फक्त रोजच्या आयुष्यात झाकलं जातं. थोडा वेळ, थोडं ऐकणं, थोडं कौतुक हे परत दिलं तर प्रेम परत जिवंत होतं. नातं तुटतं ते एका दिवसात तुटत नाही, ते हळूहळू तुटतं. रोज थोडं थोडं. पूर्वी जी व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस घेत होती, तीच व्यक्ती आज तुमचं बोलणं ऐकायला थांबते. पूर्वी जो फोन न उचलला तर काळजी वाटायची, आज तोच फोन समोर असूनही शांत असतो. तुम्ही एकाच घरात राहता, एकाच खोलीत झोपता, पण मन मात्र एकमेकांपासून खूप दूर जातं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असते माहिती आहे? कोणी भांडत नाही, कोणी ओरडत नाही, कोणी रडतही नाही. सगळं शांत. पण ही शांतता खूप काही संपल्याची खूण असते. पूर्वी तू कसा आहेस हा प्रश्न विचारला जायचा, आता तो प्रश्न मनातच राहतो. पूर्वी आज माझ्यासाठी वेळ आहे का असं विचारावं लागत नव्हतं, आता वेळ मागावा लागतो आणि तरीही मिळेल याची खात्री नसते. हळूहळू तुम्ही तक्रार करायचं थांबवता, कारण समजतं समोरचा ऐकतच नाही. आणि जेव्हा तक्रार थांबते तेव्हा नातं सर्वात जास्त धोक्यात असतं. एक दिवस तुम्हाला जाणवतं, मी बदललो नाही, पण मी एकटा पडलो आहे. तुम्ही हसत असता, काम करता, दिवस काढता, पण मन कुठेतरी थांबलेलं असतं. कारण प्रेम संपलेलं नसतं, हे फक्त लक्ष न दिल्यामुळे कोपऱ्यात बसलेलं असतं. आणि लक्षात ठेवा, प्रेमाला मोठ्या गोष्टी नको असतात. रोजची थोडी माया पुरेशी असते. एक फोन, एक प्रश्न, एक मिठी, एक आज तू कसा आहेस. कधी कधी एवढंच नातं वाचवायला पुरेसं असतं. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला एखाद्या व्यक्ती आठवली असेल तर अजून उशीर झालेला नाही. आजच बोला, आजच ऐका,
आजच जवळ घ्या. कारण नातं संपल्यावर नाही तर दुर्लक्षित झाल्यावर तुटतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अशाच मनाच्या खोलातल्या गोष्टींसाठी मनाची गुपिते चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.